परिवारात येण्याच्या अगोदर मी वारकरी संप्रदायामध्ये होतो. आता वारकरी संप्रदाय म्हणले की सर्व आलंच. टाळ आला, पखवाज आला, विणा आला, हे सर्व काही आलं. पंढरपूरची वारी आली, देऊची वारी आली, आळंदीची वारी आली. पण या वाऱ्या करत असताना हा प्रवास जो झाला माझा, तर कमीत कमी 40 वर्ष मी नुसती टाळ पखवाज वाजवण्यात घालवली. किलोचे माझे टाळ हे पावशेर मध्ये आणून सोडले. तरीही मला मध्ये आम्ही इथं प्रवेश केला आणि यातून आमचे गुरु माऊली शिवानंद दादाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कार्यरत आहोत, कार्य करत आहोत आणि जनतेला सांगत आहोत. आपण सर्व कर्मामध्ये मोडतो. 84 लक्ष योनी ह्या जी आहेत त्यामध्ये 83,99,999 येण्या इतर आहेत आणि फक्त एकच मानव योनी त्याला धरून 84 लाख केलेले आहे. तर यामध्ये मानव योनी जर सोडली तर बाकीच्या ह्या भोग योनी आहेत, त्यांना कर्म लागत नाही, फक्त मानवाला कर्म लागते. आणि ते कर्म आपण बाधित होऊ नये म्हणून, ते कर्म आपल्या हातून होऊ नये म्हणून आपण आपल्याला जी 5 यज्ञ दिलेली आहेत आपल्या स्वामीनं ते करून घ्यायचीत. आणि ते करत असताना इथून पुढं चुकूनही कळत न कळत आपल्या हातानं कर्म होता कामा. बोलण्यानं कर्म होतंय, पाहण्यानं कर्म होतंय, ऐकण्यानं कर्म होतंय. तर त्याच्यासाठी कर्महीन जर राहायचं असेल तर आपलं एकत्र राहायचं. याच्यापूर्वी जर सांगायचं म्हणलं तर मी आज तुम्हाला सांगून राहिलो, पण याच्यापूर्वीचं जे होतं हा माझा पिंड नव्हता. हा माझा पिंड नव्हता, फक्त गाडेकर दादांना माहिती. मी कसा आलो, मी याच्यापूर्वी काय केलं हे आता सांगणार नाही, पण कसा आलो आणि कशी सुरुवात केली हे आता सांगून दिलं मी तुम्हाला. की जिथं आले आता आम्ही नुसतं वाट पाहतो. महाराज हे म्हणले की महाराज म्हणले धोतर आलं, गुरु शर्ट आला, जटा आली, फेटा आला, वगैरे कपडे आले, पण मला कुठंच काही दिसेना.